राजकारणामध्ये अधिक पुढे जावे ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे. पण गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे. तो डायलॉग हवा. तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली. डायलॉग संपला. 2019 साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही. त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला. इकडे आता महाविकास आघाडी सोडून द्या, इंडिया आघाडीमध्ये 30 पक्ष आहेत. साधारण 30 पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे. हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये. इतर सुद्धा प्रमुख नेत्यांनी हा विषय मांडला होता. पण एक मात्र सत्य आहे जे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं किंवा अन्य नेत्यांनी सांगितलं की ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली. हे जरी खरं असलं तरी देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी केली. नरेंद्र मोदीचं बहुमतच संपवून टाकलं लोकसभेतलं. म्हणून ही आघाडी टिकायला पाहिजे. फक्त संसदेत नाही, संसदेच्या बाहेर सुद्धा आम्ही काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे. आणि मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे. ही जबाबदारी काँग्रेस पक्षानंच घ्यायला पाहिजे. आपापसात घटक पक्षांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकीचं नाहीये. दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे, काँग्रेस आहे, आपण लढू शकतो. जसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकार्यांच्या बाबतीत जाऊ नये ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. भाजपच्या अधिवेशनात अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची टीका केली आहे. शरद पवारांनी दगाफटक्याचा शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे. ही त्यांची रोजीरोटी आहे. दगाफटका कोणी केला? गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता. या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे. आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात. माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात. उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून. आणि हे महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार साहेबांनी अख्खी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल दिला. त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलंय का हा त्यांनी खुलासा करावा. कोणीतरी बाहेरचे लोक येतात ते असतील आज पदावर असतील. ते कोणी गृहमंत्री असेल, कोणी केंद्रीय मंत्री असतील. पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय त्याच्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे. तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता. टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही.
जी भाषा वापरतात आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलात टाळ्या वाजवते हा, ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे. लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला. सर परळीत पुन्हा एकदा आणखी एक सरपंच नाही बघा, हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील. आज काही पोराटोरांना त्यांनी मोका लावलाय. बघा त्यांचे चेहरे, ही प्यादी आहेत लहान, हे भाडोत्री पोर आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहे, त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे, तो सुटेल आता. त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहाना सांगू इच्छितो. तुम्ही गृहमंत्री आहात, आला होतात ना, तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही. हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याची गद्दारी आणि बेईमानी आहे. सर सक्षम महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं छगन भुजबळ म्हणाले. ठीक आहे, त्यांचा सरकारचा प्रश्न आतापर्यंत घेतलेला बोलूया. मुंबई महापालिकेच्या सामना संपादकीय के जरिए आज कांग्रेस को आईना दिखा है. साथ ही में आपने कहा है कि संयोजक भी बनना चाहिए ताकि यूनिटी बनी रहे. वो देखिए, सामना में जो बात आई है संपादकीय में, मैं मानता हूं ये सिर्फ शिवसेना की या माननीय उद्धव ठाकरे साहब की बात नहीं है, ये मन की बात नहीं है. हमारे जो साथी है सब, जो हम एक दूसरे के साथ डायलॉग करते हैं, ये उनकी मन की भावना है कि इंडिया ब्लॉक जो इंडिया आघाड़ी जो है, इंडिया गठबंधन है, वो और मजबूत होना चाहिए. देश के सामने जो संकट है, समस्या है, सबसे बड़ी समस्या मोदी और शाह है. उनकी तानाशाही है, संविधान के ऊपर जो हमले हो रहे हैं, ये सबसे बड़ा संकट है. उनके खिलाफ अगर हमको लड़ना है तो इंडिया ब्लॉक और मजबूती से काम करने की जरूरत है. ये हमारी भूमिका है. लेकिन जरूर मैं ये मानता हूं, जैसे उमर अब्दुल्ला साहब ने कहा कि लोकसभा के लिए इंडिया गठबंधन बना, मैं ये नहीं मानता हूं. जरूर लोकसभा चुनाव के लिए बना था, हम चुनाव अच्छी तरह से लड़े और मैं मानता हूं नरेंद्र मोदी जी का बहुमत खिसकाने का काम हमने किया, ये हमारा विजय रहा. उसके बाद इंडिया आघाड़ी की कोई बैठक नहीं हुई, ये दुर्भाग्यपूर्ण है. और ये जिम्मेदारी बड़ी पार्टी या बड़े भाई गठबंधन में होने के नाते कांग्रेस की है. कांग्रेस की जिम्मेदारी हमारी नहीं है, ये कांग्रेस की जिम्मेदारी है. तो आने वाले दिनों में अगर इंडिया गठबंधन बचाना चाहते हैं, न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस क्यूआर कोड को स्कैन करें